नमस्कार. सिंपल कुकिंगमधून तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज तुम्हाला एक नवीन रेसिपी शिकवणार आहे. ही मला आवडते, मी करते. माझ्या मुलांसाठी मी ही रेसिपी केलेली होती आणि चांगली लागते. आपल्या रेसिपीचं नाव आहे ब्रेड बॉम्ब. आता हे ब्रेड बॉम्ब कसे करायचे, त्यात आपल्याला काय काय लागतं ते आपण बघूया. रेसिपी झाल्यानंतर बोलू, कारण रेसिपी आहे लॉंग, तुम्हाला कंटाळा येईल, म्हणून आपण आता बघूया. चला. या रेसिपी करता जे सामान लागतंय ते मी तुम्हाला सांगितलंय. हे पोह्याचा चुरा मी करून घेतलेला आहे, ब्रेडचा चुरा करून घेतलाय. ब्रेडमध्ये मी आज पोहे मिसळणार आहे. त्यानंतर हे बटाटे उकडून घेतले आहेत. शिमला मिरची आणि गाजर मी बारीक कापून घेतलंय. आणि मी आज आतमध्ये घालणार आहे चीज. त्यामुळे आधी आपण सारण करून घेऊया. तर सारणासाठी काय लागतंय तर फक्त हे आपल्याला करून घ्यायचं आहे. सारण करण्यासाठी आता तुम्ही इकडे चला. मी गॅसवर एक पॅन ठेवलाय. सारण आपल्याला बटरमध्ये करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे थोडं बटर मी घातलंय यात. आणि बटर लवकर जळतं फार, म्हणून याच्यामध्ये लोक तेल टाकतात. मी अर्धा चमचा तूप टाकते की ते जळू नये म्हणून. बस हे थोडं तूप मी टाकलं. आता आपण याच्यामध्ये शिमला मिरची आणि गाजर टाकून घेऊ. थोडंसं एवढं पुरेसं आहे आपल्या सारणासाठी. यात मीठ टाकायचं नाही. का नाही टाकायचं? कारण बटरमध्ये भरपूर मीठ आहे. बस ही एवढी आपल्याला भाजी परतून घ्यायची. 1-2 मिनिट आपण फक्त ही भाजी परतून घेऊ. याचा क्रंचीनेस गेला नाही पाहिजे, कारण आपण नंतर हे ब्रेड बॉम्ब तळणार आहोत. तर मग काय होईल, हे अगदीच गळून जाईल, याची काही चवच लागणार नाही. ठीक आहे. आणि आता मी जे सारण बनवणार आहे ते मी कसं बनवते तेवढं मी तुम्हाला दाखवून देते. मी फक्त हे थोडंसं परतून घेतलं आहे. यावर आपण आता झाकण ठेवूया. थोडं म्हणजे काय होईल, शिमला मिरचीचं पाणी आणि गाजरामध्ये जे काय फायबर किंवा पाणी आहे ना, ते सगळं त्याच्याबरोबर येऊन जाईल. ठीक आहे. आता मला सारण करायचं आहे. सारणासाठी मी हा एक बोल घेतलाय. हे मी टाकणारच आहे, पण सारण आपण जे करतोय त्या सारणामध्ये आपण थोडासा बटाटा घेणार आहोत. कारण काय आहे, जर हा बटाटा घेतला नाही तर ते आपल्याला व्यवस्थित जमणार नाही. म्हणून मी हा थोडा बटाटा यात घेतलाय. आता हे झालं असेल आपलं, हे काढून घेते. हे बघा, हे असं झालेलं आहे. हे आता मी यामध्ये टाकते. हे सारणामध्ये मी घालून घेतलंय. आता हे सारण आपलं छान तिखट व्हावं म्हणून काय करायचंय, तर चिली फ्लेक्स आणि लसूण यांना मी आबडधोबड कुटून घेतलंय. दिसले? आता हे चिली फ्लेक्स आणि लसूण मी यामध्ये टाकते. आणि यामध्ये मी हे 2 चमचे व्यवस्थित टाकलंय. लक्षात ठेवा, चिली फ्लेक्स तिखट असतात आणि मग ते तिखट तेवढं मुलं खाऊ शकतात का, त्या अंदाजाने तुम्ही घ्या. यात मीठ टाकायची गरज नाही. मी टाकलं आहे बटाटा, चिली फ्लेक्स आणि हे शिमला मिरची आणि गाजर. आता हे मिळून येण्यासाठी मी थोडी 1 चमचा
मेयोनी मी याच्यामध्ये घालते, कारण मला हे व्यवस्थित असं नरम सारण करून घ्यायचं आहे. आता मी हे सारण मळते आणि पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते. करेक्ट. आता सारण मळलं मी हे, पण हे सारण एकत्र बांधून येत नाही. आणि मी सारणाची थोडी चव घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की थोडंसं मीठ यामध्ये हवं आहे. मग मी हे एवढं अगदी हे अर्धा चमचासुद्धा, म्हणजे माझा छोटा चमचा आहे त्याने मी हे एवढं मीठ यामध्ये टाकते. आता माझ्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये ते असं वेगळं होतं आहे. आणि यामध्ये मी हे ऑरिगॅनो टाकायचं विसरली म्हणून थोडा ऑरिगॅनो टाकलाय. आता हे पुन्हा एकदा तुमच्यासमोर मळते. बटाटा तसा मी उकडून फ्रीजमध्ये ठेवला होता, त्यामुळे याला जास्त पाणी काही सुटणार नाही. आणि आपण गाजर आणि सिमला मिरची थोडीशी बटर आणि तुपात शेकून घेतली, त्यामुळे आता हे पण म्हणजे याला पण पाणी सुटणार नाही. आता मी यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर घालणार आहे. आता हे कॉर्नफ्लोअर मी तुम्हाला दाखवूनच घालवते. हा बघा, हा एवढा 1 चमचा कॉर्नफ्लोअर तुमच्यासमोर घालते. आणि आता मी याला चांगलं आणखीन मळून घेते. म्हणजे आता मला बघायचं आहे की याचा गोळा तयार होतो का. गोळा तयार होऊन मला याची पारी करायची आहे, कारण याच्या पारीमध्ये मला चीज भरायचं आहे. त्याच्याशिवाय तो चीज बॉम्ब तयार होणार नाही. ठीक आहे. आता हा बघा, हा व्यवस्थित गोळा तयार झाला. थोडंसं जे काही पाणी असेल भाज्यांमधलं ते गेलं. ठीक आहे. आता हा गोळा हातावर घेऊन मळून बघणार आहे, याची पारी होते का हे बघणार आहे. हे बघा, पारी व्यवस्थित होते पण तुटते. पुन्हा थोडंसं आपण यामध्ये हे कॉर्नफ्लोअर घालूया. आपला हा कणकीसारखा घट्ट गोळा व्हायला हवा, म्हणजे आपल्याला याची पारी व्यवस्थित करता येईल. कारण आपल्याला याच्यामध्ये चीज आपल्याला भरपूर भरायचं आहे म्हणून. बस हाच खूप पार्ट महत्त्वाचा होता. बाकीचा पार्ट बाहेरचा मग खूप सोपा आहे, तो मी तुम्हाला सांगून देईन आणि बघा तुम्ही. आता हे बघा, हे छान घट्ट झालं आहे. आपण कणिक मिळतो ना पोळ्यांना, तसं बघा अगदी मस्त हा घट्ट गोळा झाला आहे. हेच खूप महत्त्वाचं होतं, हे तुम्हाला दाखवायचं होतं. 1, 2 आणि याचे 3 बॉम्ब आपले तयार होते. तर आता हे बघा, हे असं मी घेतलं, गोळा करून पारी केली आहे. आणि या पारीमध्ये मी हे चीज टाकलंय. आता हा मी गोळा बंद करून घेते तुमच्या समोरच, कारण आपण तळणार आहोत तेव्हा ते फुटून बाहेर निघायला नकोय आणि ते आपल्याला खाता पण आलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणून हा गोळा असा छान मी मळून घेतला, कारण याच्यावरचं कव्हर मी तुम्हाला सांगणार आहे. हा माझा बॉम्ब तयार झाला. आता या बॉम्बला मला कव्हर करायचं आहे. हा मी तुम्हाला दाखवला. कव्हर झालं की ते पण दाखवेल. आता मी हा याच्यात एक ठेवला आणि हा दुसरा एक तुम्हाला करून दाखवते. आणि नंतर कव्हरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की ब्रेड क्रम आणि पोह्याचा जो रवा मी करून घेतला आहे तो. समजा आपण 2 चमचे ब्रेड क्रम घेतला तर 1 चमचाच आपल्याला पोह्याचा रवा घ्यायचा आहे आणि ते थोडंसं मीठ टाकून भिजवून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकून भिजवायचं म्हणजे अक्षरशः आपण जशी कणिक भिजवतो तसं त्याला भिजवायचं. मग पोहे आणि ब्रेड क्रमला जर तुम्हाला पाण्याचा हात लावावा लागला तर तो लावायचा, कारण मी लावत असे, मी दुसऱ्या गोष्टीने मळलं नाही. तर हा पण माझा दुसरा पण बॉम्ब तयार झालेला आहे. हा बॉम्ब मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. आता
ते कव्हर जे मी तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे मी करणार आहे. मी हा जो आहे ब्रेडचा चुरा आणि पोहे हे मी दोन्ही एकदम म्हणजे 1.5 असं घेणार आहे. तर हे प्रमाण माझं मी या चमच्याने मोजून घेणार आहे. हा चमचा यानी 1 चमचा मी ब्रेड क्रम घेणार आहे, अर्धा चमचा मी याच्या निम्मा चमचा हा आहे. तर यामध्ये मी पोह्याचा चुरा घेणार आहे, म्हणजे हे 2 चमचे मी वापरणार आहे. ओके. तर आता हा 1 चमचा पूर्ण सपाट चमचा ब्रेडचा चुरा आणि हा एवढाच घेतलाय, कारण पोह्याला खूप पाणी लागतं. हे यात मी टाकलं. आता यामध्ये मी फक्त थोडंसं मीठ टाकून घेणार आहे बस. आणि आता मी हे मळणार आहे आणि मग याची पाती करून त्यामध्ये मी हे बॉम्ब भरून तळणार आहे. तर आता हे झालं मळून की तुम्हाला दाखवते. आता मी काय केलं आहे, हे पीठ मी मळून घेतलं आहे. हे बघा, हे असं छान नरम मळून घेतलं, म्हणजे पोळीची जी कणिक असते तसं. आणि या प्लॅस्टिकला दोन्ही बाजूने असं मी तेल लावलं.